स्वागत आहे आपल्या सर्वांचे। शेतकरी मित्रांनो, आज आहे 31 मार्च 2026 आणि शेतकरी मित्रांनो आजचा जो वार आहे तो मंगळवार। शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आपल्याला पंजाबराव डग असतील किंवा आपल्या राज्याचा हवामान खात्याचा विभाग असेल, त्यांनी आपल्याला सांगितलं की 31 तारखेपासून ते जवळजवळ 3 एप्रिल ते 4 एप्रिलपर्यंत पावसाची आपल्याला शक्यता वर्तवलेली आहे। अशा या कार्यक्रमामध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्या जर शेतामध्ये गहू असेल तर आपण बघा, आपण जर बघितलं की पंजाबराव डग असेल किंवा हवामान खातं असेल, आपल्याला सांगितलेलं आहे की 31 मार्चपासून ते 4 एप्रिलपर्यंत अतिवृष्टी म्हणजे हा अवकाळी पावसाची आपल्याला शक्यता वर्तवलेली आहे। अशा वेळेमध्ये शेतकरी मित्रांनो, आपला जो काही शेतात माल असेल तो शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या पार्श्वभूमीवर आपण एकंदरीत जाणून घेऊयात की आजच्या गव्हाला काय मिळालेलं आपल्याला एकंदरीत बाजारभाव। मित्रांनो, शेवगाव मार्केट जर आपण बघितलं तर 2200 रुपये म्हणजे 2200 रुपये प्रति क्विंटल आजच्या गव्हाला बाजारभाव मिळालेला आहे। त्याचबरोबर पैठणमध्ये 2351 रुपये 2351 रुपये प्रति क्विंटल आजच्या गव्हाला बाजारभाव मिळाला। त्या पाठोपाठ शेतकरी मित्रांनो, आपण जर मुंबईचा मार्केटचा विचार जर केला, आपल्याकडे आणि मुंबईकडे जाण्या येण्याचं डिस्टन्स भरपूर असल्या कारणाने त्या ठिकाणी आपल्याला 5600 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हा मुंबईमध्ये पाहायला मिळतोय। त्यानंतर मित्रांनो, भोकरदनमध्ये 2500 रुपये प्रति क्विंटल आजच्या गव्हाला बाजारभाव मिळालेला आहे। त्या पाठोपाठ सोलापूरचा विचार केला तर मला अनेक शेतकरी मित्रांच्या कमेंट होत्या की सर सोलापूरचा बाजारभाव सांगा। तर शेतकरी मित्रांनो, जो सोलापूरचा बाजारभाव आहे तो 3800 रुपये प्रति क्विंटल आजचा आपल्याला गव्हाला बाजारभाव पाहायला मिळतोय। त्यानंतर पुण्यामध्ये 4700, तर बार्शीमध्ये 2200 रुपये आणि राहुरीमध्ये देखील 2200 रुपये। त्यानंतर पाचोऱ्यामध्ये 2500 रुपये प्रति क्विंटल, सावनेरमध्ये 2550 रुपये प्रति क्विंटल। तर हे होते शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपल्या हाती आलेल्या ताजा आजचा गव्हाचा बाजारभाव। भेटूयात मित्रांनो पुढील खाली करून न्यावं लागेल।